नवी मुंबई विमानतळ परिसरात विमान पाहण्यासाठी प्रचंड गर्दी व्हायला सुरुवात झालेली आहे। रील काढण्यासाठी गर्दी होत असल्यानं अपघाताची भीती आता वाढली आहे। उत्साही नागरिकांचं महामार्गावर थांबून फोटो सेशन होतंय। विमान लँडिंग आणि टेक ऑफ पाहण्यासाठी ही गर्दी होती आहे। बघ्यांच्या गर्दीमुळे पोलिसांची डोकेदुखी मात्र प्रचंड वाढलेली आहे। याच ठिकाणी उभा आहे। मागच्या काही दिवसापासून आपण बघत असाल प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणच्या ज्या बातम्या आहेत या प्रसिद्ध होताना दिसत आहेत। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या अगदी या कठड्यावरून आपण बघत असाल हे पनवेलला जोडलेलं मस्त मुख्य असा रस्ता आहे। याला टी पॉइंट असं म्हटलं जातंय। याच ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांची वर्दळ पाहायला मिळते। केवळ विमान उडताना आणि विमान उतरताना पाहण्यासाठी मात्र ही आता वर्दळ कुठेतरी कमी याच वेळेला मी आलोय कमी होत झालेली दिसते। आपण बघत असाल बाजूला काही पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे आणि काही लोक जे अजूनही थांबतात त्यांना पोलीस आता थांबून दिले जात नाहीये। आपण बघत असाल अगदी टप्प्याटप्प्यावर पोलीस या ठिकाणी तैनात केलेले आहेत। मग ते लेडीज कॉन्स्टेबल असो किंवा पुरुष कॉन्स्टेबल असो हे सगळे पोलीस जे आहेत ते आता या ठिकाणी तैनात करणार आहे। आणि कोणत्याही प्रकारे या ठिकाणी या नागरिकांना जे आहे ते बघ्यांची जी गर्दी होते ती आता बघ्यांची गर्दी या ठिकाणी आता कुठल्याही प्रकारे दिसत नाहीये। ती प्रचंड मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे। मात्र आजही लोक काही ठिकाणी जे येतात आणि ते थांबण्याचा प्रयत्न करतात त्यांना एक वेगळ्या प्रकारचं आकर्षण आहे, अट्रॅक्शन आहे की विमान उडताना आणि उतरताना आपल्याला पाहायला मिळेल। हे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं एक वेगळ्या प्रकारचं आकर्षण संपूर्ण जगभरामध्ये झालं असताना आता इथल्या स्थानिक नागरिकांनाही ते आकर्षण झालेलं आहे। मात्र यातून कुठेतरी दुर्घटना घडू शकते। विमान उडताना किंवा उतरताना काही जर घडलंच तर इथल्या उभ्या नागरिकांना जे बघ्यांची गर्दी असते त्यांना काही दुखापत होऊ नये आणि काही अनर्थ घडू नये अशा प्रकारचा कल जो पोलिसांचा आहे आणि त्यामुळेच या ठिकाणी आता निर्बंध करण्यात आले आहे। कोणालाही या ठिकाणी उभं केलं जात नाहीये। जर अशा ठिकाणी जर कोणी उभं राहिलं तर त्यांना त्वरित या ठिकाणातून हाकलून दिलं जातंय। मात्र जर अशा प्रकारे जर काही नागरिक जर उभेच राहिले तर त्यांच्यावर कारवाईचाही इशारा यावेळेला पोलिसांनी दिला। आपण बघाल पोलीस समोर येतात आणि आजही काही नागरिक जे आहेत ते विमानतळ पाहण्यासाठी या ठिकाणी थांबतायत। मात्र पोलीस त्यांना सूचना करतायत की थांबू नका, त्वरित आपण या ठिकाणी निघून जा। मात्र तरीही काही लोक जे आहेत ते नागरिक आहेत ते उभं राहण्याचा प्रयत्न करतात। त्यामुळे पोलिसांना आता कठोर पावलं ही उचलावीच लागतील। प्रमोद पाटील, पुढारी न्यूज, नवी मुंबई।